उमेदवार आहेत त्यांनी कलेक्टरकडे तक्रार केली की काही 20 ते 22,000 वोटर हे बोगस आहेत. त्याला उत्तर काय असणार? हा मला काहीच उत्तर द्यायचं नाही. मला असं वाटतं की राजकारणातला हा प्रचंड पद्धतीनं अपरिपक्वता आहे. ज्यावेळी मतदार यादी बनवली जाते ती जाहीर केली जाते, त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी दिवस ठरले जातात आणि त्याच्यानंतर मतदार यादी जाहीर होते. त्याच्यामुळं आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, काही लोक म्हणतात आता EVMमध्ये घोटाळा आहे म्हणजे पायाखालची वाळू सरकलेली आहे, काही म्हणतात 22,000 लोक जादा लावलेली आहे. शेवटी पोलिंग एजंट असतात ना, स्वतःचा पोलिंग एजंट जर बूथवर असेल तर ह्या गोष्टी घडणारच नाहीत. याचा अर्थ काही लोकांना पोलिंग एजंट देखील बसायला मिळत नाहीत, हे त्यांनी काल सिद्ध करून दाखवले. बराचसा शेवटचा मुद्दा, तुमचं ते तुमच्या मतदारसंघात तुम्ही 5व्यांदा लढताय आणि राज्याच्या ज्या प्रमुख लढती आहेत त्यापैकी एक आहे रत्नागिरी संगमेश्वरची. लक्ष हेच आहे की लास्ट टाईम तुम्हाला साधारणपणे 90,000 मोर दॅन 90,000 तुम्हाला मार्जिन होतं. यावेळेला उदय सामंत किती हजारांच्या मताधिक्यानं पुन्हा झाला? हाच फरक निश्चित असेल, कारण उत्साह मतदारांमध्ये फार मोठा आहे. पण मतदानाच्या टक्केवारीचा ज्यावेळी आता उल्लेख करतोय, रोज सकाळी म्हणजे दर निवडणुकीला मी 7 वाजता मतदान करतो. पण मग या केंद्रावर, माझ्या केंद्रावर 7 वाजताच रांग लागलेली होती. म्हणजे मतदारांमध्ये नक्की उत्साह आहे. टक्केवारी जर वाढली तर अजून मताधिक्य वाढेल. थँक्यू सर.